जालन्यामध्ये काँग्रेसनं हकालपट्टी केलेले माजी आमदार सुरेश कुमार शिवसेनेत करणार प्रवेश। मुंबईत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत करणार प्रवेश। सोलापूरच्या जीएसटी विभागाची मोठी कारवाई। 10 कोटींचा जीएसटी बुडवणाऱ्या 2 व्यापारी भावांना केली अटक। व्यापाऱ्यांनी 69 कोटी रुपयांची केली होती उलाढाल। संगमनेर तालुक्यामध्ये स्कूल बसचा अपघात। बस चालकाच्या बेशिस्त आणि बेजबाबदारपणामुळे घडला अपघात। सुदैवानं अपघातात जीवितहानी टळली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर। बावनकुळे यांचा पहिला जनता दरबार पुण्यामध्ये भरणार। अशोक पवारांच्या कारखान्यावर अजितदादा प्रशासक नेमण्याच्या तयारीत असल्याची माहिती। कारखाना सुरू करण्यासाठी विरोधी गट आक्रमक। पुणेकरांना मोठा दिलासा। पुणे मेट्रो रात्री 11 पर्यंत धावणार। प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता मेट्रोची वेळ 1 तासानं वाढवली। कोकणातील अवैध मासेमारीवर ड्रोन्सचा वॉच। मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्ष। अवैध मासेमारीवर 9 ड्रोन्सची नजर असणार। आणि नागपूर शहरामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद। देखभाल दुरुस्तीच्या विविध कामांसाठी असणार शटडाऊन। 33 जलकुंभांवरून पाणी पुरवठा होणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।